Hi students, welcome to my YouTube channel GT Classes. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय असतं आणि त्याच्या मेथड्स या संबंधी आपण स्टडी केला होता. तर आज आपण काही इक्वेशन्स घेतलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये आपल्याला असा क्वेश्चन आहे की हे इक्वेशन्स दिलेले आहेत आणि त्याच्यातले कोणते इक्वेशन्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहेत ते आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. तर त्याच्यासाठी क्रायटेरिया काय काय आहे हे जसजसे इक्वेशन्स येतील पुढे पुढे तसं आपण ते बघूया. सो पहिलं इक्वेशन आहे 4m + 3n = 12. या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्स 2 आहेत आणि त्यांची पॉवर 1 आहे. इथे पण n ची पण पॉवर 1 आहे. सो हे लिनियर इक्वेशन आहे का? तर यस आहे असं आपण म्हणू शकतो. आता सेकंड इक्वेशन मध्ये काय आहे? 3x² - 7y = 13. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर दोन व्हेरिएबल्स आहेत x आणि y, बट इथे पॉवर ऑफ x हा 2 आहे आणि आपल्याकडे काय आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. त्याच्यामुळे इथे पॉवर 1 नाही आणि सो दॅट हे जे इक्वेशन आहे ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. थर्ड इक्वेशन मध्ये त्यांनी दिलेले √2x - √5 = 16. पहिली कंडिशन आहे दोन व्हेरिएबल आहेत का? तर आहे. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन आहे पॉवर दोन्ही व्हेरिएबलचा 1 आहे का? तर ते पण आहे. मग हे इक्वेशन सुद्धा काय आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. आता हे जे √2 आणि √5 आहेत यांना आपण काय म्हणतो? कोएफिशियंट्स म्हणतो. कोएफिशियंट अंडर रूट मध्ये चालतील, जसं इथे डेसिमल मध्ये आहे ते सुद्धा चालेल, किंवा फ्रॅक्शन मध्ये असेल तर ते सुद्धा चालतं. फक्त व्हेरिएबल्स हे फ्रॅक्शन मध्ये नसायला पाहिजे किंवा त्याचा पॉवर निगेटिव्ह नसायला पाहिजे किंवा तेच व्हेरिएबल अंडर रूट साइन मध्ये नसायला हवेत, तरच त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. मग हे इक्वेशन आहे का लिनियर इक्वेशन? तर हे सुद्धा आहे. आता फोर्थ इक्वेशन बघूया आपण. फोर्थ इक्वेशन मध्ये काय आहे? 0x + 6y - 3 = 0. आता हे जे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर 0 × x = 0 प्लस 6y - 3 = 0. आता या इक्वेशन हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हे नवीन इक्वेशन भेटलं. याच्यामध्ये व्हेरिएबल किती आहे? फक्त एकच व्हेरिएबल आहे. बट आपल्या लेसनचं नाव काय आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. मग हे इक्वेशन असेल का लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल? नाही. वाय? बिकॉज या इक्वेशन मध्ये फक्त एकच व्हेरिएबल आहे, तो आहे y. त्यामुळे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. आता पाचवं क्वेश्चन बघूया की 0.3x + 0y - 36 = 0. आता इथे सुद्धा 0 × y आहे. हे जरी आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं तरी कसं येणार आहे? 0.3x + 0 × y 0 - 36 = 0. आता इथे परत एकदा चेक करूया की या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत का? तर या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल नाही, फक्त एकच व्हेरिएबल आहे, तो म्हणजे x. सो त्यामुळे हे सुद्धा इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होत नाही. त्याच्यानंतर आता आपण हे 6 क्वेश्चन बघूया. याच्यामध्ये काय दिलंय? 4/x + 5/y = 4. आता इंडायसिस ऑफ लॉचा स्टडी केलेला आहे. मग त्याच्यामध्ये काय सांगतो की जर एखादा नंबर डिनॉमिनेटरला असेल तर त्याचा पॉवर काय असतो? 1 असतो आणि तोच व्हेरिएबल न्यूमरेटरला जातो तेव्हा त्याचा पॉवर निगेटिव्ह होतो. म्हणजे आता हे कसं होईल? 4 × x⁻⁻1 + 5 × y⁻⁻1 = काय होईल? 0 0. हे आपलं इक्वेशन तयार झालेलं आहे. हे इक्वेशन आपलं तयार झाले. मग मला सांगा आता या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलचे पॉवर पॉझिटिव्ह आहेत का? तर नाही. लिनियर इक्वेशन आपल्याला काय सांगतं की असे व्हेरिएबल पाहिजेत की ज्याचा पॉवर प्लस मध्ये पाहिजे आणि तो पण 1 असायला पाहिजे. इथे पॉवर 1 आहे बट तो निगेटिव्ह मध्ये आहे. सो हे सुद्धा इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. आता 7th एक्झाम्पल बघूया. 4xy - 5y - 8. आता तुम्ही म्हणाल की सर इथे दोन व्हेरिएबल्स आहेत बट ते दोन्ही व्हेरिएबल्स एकाच ठिकाणी आहेत. आपल्याला तसे नको आहेत, आपल्याला दोन व्हेरिएबल्स सेपरेट पाहिजे असतात. सो त्यामुळे हे सुद्धा इक्वेशन काही नाहीये, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये.
याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आपल्याला लिनियर इक्वेशन कसे असायला पाहिजेत. तर ते लिनियर इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये पाहिजेत आपल्याला, किंवा हेच इक्वेशन आपण असं सुद्धा जरी त्यांनी दिलं असेल 4m + 3n - 12 = 0, हे सुद्धा इक्वेशन आपण लिनियर इक्वेशन आहे असं म्हणू शकतो. कारण याच्यामध्ये हा जो 12 राईटला शिफ्ट केला तर तो काय होणार आहे, प्लस होणार आहे, आणि हेच इक्वेशन आपल्याला भेटणार आहे. याही पद्धतीच्या इक्वेशनला आपण काय म्हणू शकतो, लिनियर इक्वेशन 2 * व्हेरिएबल आपण म्हणू शकतो. तर आता आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 1.1. आता याच्यामध्ये त्यांनी एक क्वेश्चन दिलेला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन. अशा पद्धतीच्या फिलिंग द ब्लँक्स मधल्या ऍक्टिव्हिटी सुद्धा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतात. सो दे आर गिव्हन फर्स्ट इक्वेशन 5x + 3y = 9. हे पहिलं इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन आहे 2x - 3y = 12. आता इथं त्यांनी सांगितलं की ऍड 1 and 2. आता का ऍड करायचं, कारण तुम्ही जर पाहिलं इथं तर या 3y या टर्मला प्लस साइन आहे आणि या सेकंड इक्वेशन मधला जो 3y आहे त्याला मायनस साइन आहे. जर असं कोइफिशियंट इक्वल असेल व्हेरिएबलचे, तुम्ही जे काही व्हेरिएबल चूज करणार आहात त्या व्हेरिएबलचे कोइफिशियंट जर इक्वल असेल आणि त्या कोइफिशियंटला एकाला प्लस असेल दुसऱ्याला मायनस असेल तर त्या दोन इक्वेशनचे आपण ऍडिशन करतो. त्याच्यानंतर जर या दोन्ही टर्म्सना म्हणजे 3y या दोन्ही टर्म्सला प्लस प्लस साइन असतं किंवा मायनस मायनस साइन असतं तर आपण त्याचं काय केलं असतं, सबट्रॅक्शन केलं असतं. तसे एक्झाम्पल्स आपल्या एक्सरसाइज मध्ये पुढे आहेत, तेही आपण बघूया. तिथे ऍडिशन केल्यानंतर काय होणार आहे, हा इथे प्लस साइन दिलं तर हा +3y - 3y विल गेट कॅन्सल. आता इथं 5 ला प्लस साइन आहे, 2 ला पण प्लस आहे, म्हणजे दोघांचे ऍडिशन होणार आहे. इथे येणार आहे 7x येणार आहे. आता 9 आणि 12 चे पण इथे ऍडिशन होणार आहे, ते किती होणार आहे, 21 होणार आहे. आता x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला हा जो 7 आहे की जो मल्टिप्लाय आहे x ला, तो राईटला शिफ्ट करावा लागेल. तो जेव्हा राईटला शिफ्ट होणार आहे तेव्हा तो कुठे जाणार आहे, डिनॉमिनेटर प्लेसला जाणार आहे. तर x = इथं आलं 21/7. 21/7. सो आता x ची व्हॅल्यू 7 × 1 = 7, 7 × 3 = 21. सो व्हॅल्यू ऑफ x किती आली, 3 आली. आलं लक्षात, व्हॅल्यू ऑफ x किती आली, 3 आली. आता ही जी व्हॅल्यू ऑफ x आहे, ती जी व्हॅल्यू ऑफ x आहे ती आपण कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करूया, इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. आता त्यांनी इथे दिलं इक्वेशन 1 मध्ये, पण जेव्हा आपल्याला ही ऍक्टिव्हिटी न देता डायरेक्ट त्यांनी असं सांगितलं असतं की सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन, तेव्हा आपण फर्स्ट मध्ये पुट करू शकतो किंवा सेकंड मध्ये सुद्धा पुट केली तरी चालेल. तर इथं त्यांनी दिलेलं आहे की x = 3 कशामध्ये पुट करायचे आहे, व्हॅल्यू ऑफ x इक्वेशन 1 मध्ये. तर व्हॉट इज द इक्वेशन 1? इक्वेशन 1 आहे 5x + 3y = 9. आता इथं नेक्स्ट स्टेपला काय येणार आहे, 5 मल्टिप्लाइड बाय व्हॅल्यू ऑफ x, x ची व्हॅल्यू किती आहे 3 + 3y = 9. आता 5 × 3 = 15 + 3y = 9. आता हा जो 15 आहे तो राईटला शिफ्ट करायचा, म्हणजे तो काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो काय होणार आहे, 3y = 9 - 15. आता 3y = 9 - 15 ची व्हॅल्यू किती येते, 6 येते. तो इथं राईट करूया. सो देअरफॉर 3y = -6. का -6? कारण 15 हा बिगर नंबर आहे, त्याला नेगेटिव्ह साइन आहे, मायनस साइन आहे. सो दॅट या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर आपण त्याला मायनस साइन देणार आहे. सो 3y = -6. आता हा जो 3 आहे तो अगेन राईटला शिफ्ट करायचा किंवा ट्रान्सफर करायचा, इट बिकम्स डिवाइड. सो y = -6/3. सो 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. सो y = -2. व्हॅल्यू ऑफ y इज -2. आता सोल्युशन काय आहे, x ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि y ची व्हॅल्यू आली -2. मला अपेक्षा आहे विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे एक्झाम्पल, ही ऍक्टिव्हिटी समजली असेल. तर पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, आणि त्यांनी फर्स्ट एक्झाम्पल दिले 3a + 5b = 26. हे फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन आहे a + 5b = 22. आता काय करायचं, तुम्ही बघितलं तर हा 5b आहे फर्स्ट इक्वेशन मधला, हा 5b आहे सेकंड इक्वेशन मधला. दोघांना कोणतं साइन आहे, प्लस प्लस साइन आहे. मी फर्स्ट इक्वेशन मध्ये काय सांगितलं होतं की जर दोन्ही कोइफिशियंट सेम असतील, दोन्ही व्हेरिएबल सेम असतील, मी पहिल्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं की दोन्ही व्हेरिएबल सेम असतील आणि त्यांचे कोइफिशियंट सेम असतील आणि त्या दोन्ही कोइफिशियंटला सेम साइन असेल
तर आपण त्या दोन इक्वेशनचं काय करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो. इथं काय लिहायचं मग, तर इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 असं राईट केलं तरी चालेल. सो आता आपण राईट करूया पुन्हा एकदा. हेच इक्वेशन 3a प्लस 5b इज इक्वल टू 26, a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता हे इक्वेशन जेव्हा मायनस करणार आहे त्यामुळं आता या इक्वेशनला इथे a ला साइन आहे प्लस, ते चेंज होणार आहे, या हे प्लस सुद्धा चेंज होणार आहे आणि इथे साइन नाही म्हणजे प्लस आहे ते सुद्धा चेंज होणार आहे. आपल्याला या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची आहे त्यामुळे आपण या दोन इक्वेशनच्या मध्ये हे मायनस साइन दिलं. आता हा प्लस चेंज होऊन मायनस होणार आहे, हा पण प्लस मायनस मध्ये कन्वर्ट होणार आहे, हा पण प्लस मायनस मध्ये कन्वर्ट होणार आहे. आता इथे a ला कोइफिशियंट नाही म्हणजे तो किती असणार आहे, 1 असणार आहे. सो 3 मायनस 1 किती झालं, 2a. आता हा जो 5b आहे तो प्लस आहे, हा 5b जो आहे त्याला न्यू साइन मायनस आहे, सो प्लस मायनस कॅन्सल होणार आहे, इज इक्वल टू आता 26 ला साइन प्लस आहे, 22 ला साइन मायनस आहे, तर 26 मायनस 22 किती आलं, 4 आणि बिगर नंबरचं साइन. सो देअरफॉर a इज इक्वल टू 4 अपॉन, आता हा जो 2 राईटला शिफ्ट केला तर तो होणार आहे डिवाइड. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो देअरफॉर a इज इक्वल टू 2. ही झाली a ची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू तुम्ही 1 मध्ये पुट करा किंवा 2 मध्ये पुट करा. आपण 2 मध्ये पुट करूया कारण जास्त कॅल्क्युलेशन इथं होणार नाहीयेत आपलं. सो पुट a इज इक्वल टू इन इक्वेशन 2, इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 काय आहे, a प्लस 5b इज इक्वल टू 22. सो देअरफॉर a ची व्हॅल्यू किती आहे, 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. सो देअरफॉर 5b इज इक्वल टू, हा 2 जर राईटला शिफ्ट केला तर तो मायनस होणार आहे, 22 मायनस 2. सो देअरफॉर 5b इज इक्वल टू 20. आता 5 जर राईटला शिफ्ट केला तर तो होणार आहे डिवाइड. सो b इज इक्वल टू 20 अपॉन 5, 5 1 जा 5, 5 4 जा 20. सो देअरफॉर b इज इक्वल टू 4. हे झालं आपल्याला b ची व्हॅल्यू. मग आता इथं काय राईट करायचं, सोल्युशन काय राईट करायचं, सोल्युशन इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ a किती आहे, 2 आणि व्हॅल्यू ऑफ b आहे 4. तर या पद्धतीने आपण हे फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तर हे जे आहे हे सेकंड एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन आहे x प्लस 7y इज इक्वल टू 10. सेकंड इक्वेशन आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. तर याच्यामध्ये आपण एलिमिनेट करूया x, आलं लक्षात पहिल्यांदा, आणि मग त्याच्यानंतर आपण y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. सो आता x एलिमिनेट करण्यासाठी आपण इक्वेशन 1 ला, पूर्ण इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 3 ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. बरेच स्टुडंट्स काय करतात, फक्त ज्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट इक्वल करायचा आहे त्यालाच मल्टिप्लाय करतात, असं करायचं नाही. या पूर्ण इक्वेशनला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 3 ने. तर ते नवीन इक्वेशन कसं होईल, सो देअरफॉर 3 मल्टिप्लाइड बाय x, 3x प्लस 3 7 जा 21y इज इक्वल टू 30. हे झालं आपलं थर्ड इक्वेशन. आता तुम्हाला माहिती आहे की इथं 3x सेकंड इक्वेशन मध्ये प्लस आहे, थर्ड इक्वेशन मध्ये सुद्धा 3x प्लस आहे. तर आपण काय करायचे, दोघांची ऍडिशन करायची, दोघांची सबट्रॅक्शन करायची. मग काय होईल, इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. सो पहिल्यांदा इक्वेशन 3 राईट करूया, 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. आणि नेक्स्ट सेकंड इक्वेशन आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आता मायनस केल्यामुळे काय होणार आहे, इथलं प्लस साइन चेंज होणार आहे, ते मायनस होणार आहे, हे मायनस बिकम्स प्लस, हा प्लस पण काय होणार आहे, मायनस होणार आहे. मग आता हा जो 3x प्लस आहे तो कॅन्सल होणार आहे, हा 3x मायनस तो कॅन्सल होणार आहे. आता 21 ला साइन कोणता आहे, प्लस आहे, 2 ला पण न्यू साइन प्लस आहे, तर दोघांची ऍडिशन होणार आहे, दॅट इज द 23y इज इक्वल टू 30 मधून 7 मायनस गेले तर किती राहणार आहे, 23 राहणार आहे. सो देअरफॉर y इज इक्वल टू 23 अपॉन 23 अपॉन 23. सो 23 1 जा 23 1 जा. सो देअरफॉर y इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू झाली. आता ही जी व्हॅल्यू आहे y ची ती आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू शकता, तुम्ही 2 मध्ये पुट करू शकता, 3 मध्ये पुट करू शकता, बट आपण ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. सो पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. सो देअरफॉर इक्वेशन 1 काय आहे, x
प्लस 7y इज इक्वल टू 10. सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ y आपल्याला पुट करायचे x प्लस 7 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल टू 10. So therefore x plus 7 1 are 7 is equal to 10. So therefore x is equal to 10 हा 7 राईट ला शिफ्ट केला तर मायनस होणार आहे. So therefore x is equal to 3. ही झाली आपली x ची व्हॅल्यू. So therefore सोल्युशन काय राईट करायचं, सोल्युशन 3,1 हे झालं तुमच्या इक्वेशनचं सोल्युशन. हा क्वेश्चन नंबर 2 मधला थर्ड एक्झाम्पल आहे. इन दॅट फर्स्ट इक्वेशन 2x minus 3y is equal to 9 आणि सेकंड इक्वेशन 2x plus y is equal to 13. आता जर आपण पाहिलं तर इथं x चे कोएफिशियंट सेम आहेत, दोघांना साइन सुद्धा प्लस प्लसच आहे, त्यामुळे या दोन इक्वेशनचे आपण काय करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो. तर इथे राईट काय करायचं, सबट्रॅक्ट 1 and 2. तर त्याच्यासाठी आपण इक्वेशन राईट करूया 2x minus 3y is equal to 9 आणि 2x plus y is equal to 13. आता मायनस केल्यामुळे या सेकंड इक्वेशनचे सर्वचे सर्व साइन काय होणार आहेत, चेंज होणार आहेत. प्लस आहेत सगळीकडे, त्याचं चेंज होऊन मायनस होणार आहे. हा 2x प्लस आहे, हा 2x न्यू साइनच्या अकॉर्डिंग मायनस आहे, इट विल गेट कॅन्सल. 3y ला मायनस साइन आहे, इथं y ला कोएफिशियंट नाही म्हणजे तो 1 असतो आणि त्यालाही न्यू साइन मायनस आहे. सो मायनस मायनस ऍडिशन होणार आहे, मायनस 4y इज इक्वल टू. आता 13 ला साइन मायनस आहे, 9 ला प्लस आहे, अगेन सबट्रॅक्शन होणार आहे, बिगर नंबर मायनस स्मॉलर नंबर आणि बिगर नंबरचं साइन. सो याचं सबट्रॅक्शन आलं 4. सो देअरफॉर y इज इक्वल टू -4 ऍज इट इज. आणि हा जो -4 आहे y चा कोएफिशियंट तो राईटला शिफ्ट झाला की डिवाइड होणार आहे, मायनस मायनस गेट कॅन्सल, 4 1 are 4 4 1 are 4. सो देअरफॉर y इज इक्वल टू 1. आता ही जी व्हॅल्यू तुम्हाला भेटलेली आहे y ची, ती आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू शकता किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करू शकता. तर आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. सो पुट y is equal to 1 in equation 2. So equation 2 काय आहे, 2x plus y is equal to 13. So therefore 2x plus value of y किती आहे 1. So value of y आपण 1 राईट केली is equal to 13. So therefore 2x is equal to, हा जो 1 आहे राईटला शिफ्ट झाला तर तो मायनस होणार आहे. So 2x is equal to 12. So therefore x is equal to 12 divided by 2. 2 1s are 2, 2 6 are. So therefore x is equal to 6. That is the value of x. मग इथं सोल्युशन काय राईट करायचं, सोल्युशन 6,1 हे झालं तुमच्या या इक्वेशनचं सोल्युशन. एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 2 मधलं फोर्थ एक्झाम्पल. त्याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन आहे 5m minus 3n is equal to 19 आणि सेकंड इक्वेशन आहे m minus 6n is equal to -7. आता याच्यामध्ये आपण एलिमिनेट काय करायचं हे आपण सगळ्यात पहिल्यांदा डिसाइड करूया. जर आपल्याला m एलिमिनेट करायचं असेल तर सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि जर n एलिमिनेट करायचं असेल तर फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. का तर 2 नेच का मल्टिप्लाय करायचं इक्वेशन 1 ला, कारण इथे 6 आहे आणि 3 च्या टेबलमध्ये सेकंड प्लेसला काय येतो, 6 येतो. सो दॅट आपण इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करू शकतो. तर आपण इथं आता nच एलिमिनेट करूया. तर इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. सो देअरफॉर काय होईल, आता 2 5s are 10m minus 2 3s are 6n is equal to 38. आणि त्याच्यानंतर आपण हे थर्ड इक्वेशन आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन सेकंड याचे आपल्याला काय करावं लागेल, तर सबट्रॅक्शन करावं लागेल. का सबट्रॅक्शन करायचं, कारण दोन्ही 6n ला साइन कोणता आहे, मायनस आहे. तो इथं काय राईट करायचं, इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. असं काही नाही की 3 मधूनच 2 मायनस करायचं, 2 मधून 3 मायनस सुद्धा आपण करू शकतो. सो इथं पहिल्यांदा इक्वेशन 3 राईट करूया, 10m minus 6n is equal to 38 आणि त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन आहे m minus 6n is equal to -7. आता आपल्याला काय करायचं, मायनस करायचं आहे. सो हा प्लस होणार आहे मायनस, हा मायनस होणार आहे प्लस, हा मायनस पण प्लस होणार आहे, हा -6n प्लस 6n कॅन्सल होणार आहे. आता 10 आणि m याची काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे. 10 minus 1m that is the 9m is equal to 38 plus 5 that is a 45. So m is equal to 45. हा 9 राईटला गेला तर डिवाइड होणार आहे. सो देअरफॉर
m इज इक्वल टू 5 ही झाली m ची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू कशात पुट करायची? इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करा. आता आपण इक्वेशन 1 मध्ये सॉरी इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. सो पुट m इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 2. तर इक्वेशन 2 काय आहे? m minus 6n is equal to minus 7. So therefore value of m किती आहे? 5. So 5 minus 6n is equal to minus 7. 5 राईट ला शिफ्ट केला तर तो मायनस होणार आहे. minus 6n is equal to minus 7 minus 5. So therefore minus 6n is equal to दोन्ही नंबरला मायनस साइन आहे. So that इथं नंबरचे ऍडिशन होणार आहे आणि त्याला मायनस साइन 7 प्लस 5 दॅट इज द 12 बट साइन मायनस येणार आहे. आता n इज इक्वल टू हा जो मायनस 6 आहे इट ट्रान्सफर टू द राईट आणि तो डिवाइड होणार आहे. सो मायनस 12 अपॉन मायनस 6 मायनस मायनस कॅन्सल 6 1 जा 6 2 जा. सो देअरफॉर n इज इक्वल टू 2 हे झालं. सो देअरफॉर सोल्युशन काय झालं मग? सो 5,2 हे झालं तुमचं सोल्युशन. मला अपेक्षा आहे की तुम्हाला आज जे काही एक्झाम्पल्स टीच केलेले आहेत ते तुम्हाला समजले असतील. तुम्हाला जर समजले असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकन प्रेस करा की जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इमिजिएटली भेटतील. थँक्यू.